सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणेच आम्ही आज एक वेगळा विषय घेऊन आपल्या समोर आलो आहोत आणि तो म्हणजे मायक्रोबायोम, जीवाणूंची साथसंगत किंवा सूक्ष्मजीवांचं साहचर्य. आणि या विषयाबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहेत तज्ज्ञ डॉक्टर योगेश शौचे. डॉक्टर योगेश शौचे हे सध्या बेंगळुरू येथे स्कॅन रिसर्च फाउंडेशनमध्ये संचालक पदाची धुरा सांभाळत आहेत. पण तत्पूर्वी गेली 32 वर्ष ते पुण्याच्या भारत सरकारच्या जीवतंत्रज्ञान विभागातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रामध्ये काम करत होते. तिथे असताना त्यांनी सुमारे 400 संशोधनपर लेख प्रसिद्ध केलेत. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एका नवीन संस्थेची स्थापना केली आणि ते म्हणजे राष्ट्रीय जीवाणू संग्रह केंद्र. ह्या केंद्राला आज जगभरात मान्यता मिळालेली आहे. या केंद्रामध्ये सुमारे 1.5 लाख जीवाणू आत्ता आहेत आणि लोक त्याच्यावरती अभ्यास करतात. या केंद्राला जशी जगन्मान्यता मिळाली आहे तशीच डॉक्टर शौचे यांच्या कामालाही जगन्मान्यता मिळाली आहे. ते स्वतः जागतिक जीवाणू संग्रह संस्थेमध्ये कार्यरत आहेत मानद सभासद म्हणून. आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र विज्ञान अकादमी, राष्ट्रीय विज्ञान अकादमी, इन्सा, नासी येथेही ते सन्माननीय सदस्य म्हणून काम करतात. त्यांच्या नावाने एका सूक्ष्मजीवालाही नाव दिलं गेलं आहे, ते म्हणजे शौचेला वर्ग. डॉक्टर शौचे, आपलं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. जीवाणू म्हटलं की साधारणपणे आमच्या डोळ्यासमोर रोगराई ताबडतोब उभी राहते. तर तुम्ही हे जीवाणूंची साथसंगत किंवा मायक्रोबायोम म्हणजे काय हे जरा आम्हाला समजावून सांगाल का, की त्याच्यात एवढा अभ्यास करण्यासारखं काय आहे ही गोष्ट? मुळात जीवाणू म्हणजे असे ते इतके छोटे असतात की आपल्याला साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. म्हणूनच त्यांना सूक्ष्मजीव किंवा सूक्ष्म जीवाणू असं म्हटलं जातं. आणि ते यत्र तत्र सर्वत्र असतात. म्हणजे हवा, पाणी, माती आणि सगळ्या सजीवांच्या शरीराशी ते निगडीत असतात. आणि ते डोळ्यांना दिसत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कार्याविषयी आपल्याला कल्पना नसते. दुर्दैवाने असं झालेलं आहे की बऱ्याचशा आजारांशी ते निगडीत असल्यामुळे जीवाणू म्हणजे आजार असा एक आपला वर्षानुवर्ष गैरसमज झालेला आहे. पण अलीकडचं संशोधन असं दाखवतं की हे जीवाणूंमुळे फक्त आजारच होतो असं नाही, तर ते जीवाणू आपल्याला अतिशय मदतकारी असेही असतात. आणि पाण्यातले जीवाणू, हवेतले जीवाणू किंवा जमिनीत मातीतले जीवाणू कसे आपल्याला आपल्या मदतीचे असतात ह्याच्याविषयी आपल्याला बरीच वर्ष माहिती होती. पण गेल्या काही वर्षात झालेल्या संशोधनामुळे आपल्याला असं दिसून आलेलं आहे की माणसाच्या शरीराशी किंबहुना सगळ्या सजीवांच्या शरीराशीही हे जीवाणू मोठ्या संख्येने निगडीत असतात. आणि तिथे ते कुठलाही रोग निर्माण न करता ते आपल्या शरीराची अत्यंत महत्त्वाची अशी कार्य नीटपणे सिद्धीला नेण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतात. तर ह्या दृष्टीने असं आपल्या सजीवांच्या शरीराशी निगडीत असलेल्या जीवाणूंचं महत्त्व हे खूप मोठं आहे. पण हे जीवाणू आपल्या शरीरात येतात कुठून नेमके, किती असतात, ते किती प्रकारचे असतात, याबद्दल थोडी माहिती द्याल का? आता आपण फक्त म्हणजे माणसाच्याच बाबतीत जर विचार केला तर आपल्या शरीरात जे हे जीवाणू येतात त्याचे प्रामुख्याने 2 मार्ग असतात. एक म्हणजे जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा बाळाचा जन्म होताना ते बाळ जेव्हा योनी मार्गातून पुढे जातं तेव्हा आईच्या योनी मार्गात असलेले जीवाणू त्या बाळाला मिळतात. आणि त्याच्यानंतर बाळाच्या जन्मानंतर जेव्हा आईचं दूध ते बाळ पितं तेव्हा त्या दुधातही बऱ्याच जातींचे जीवाणू असतात.
तर ते जीवाणूही बाळाच्या पोटात जातात. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आईचं जे दूध असतं त्या दुधात अनेक प्रकारच्या शर्करा असतात किंवा ज्याला आपण साखर म्हणतो, तर ज्याच्यामुळे दुधाला गोडपणा येतो. तर ह्या ज्या शर्करा असतात ह्या शर्करा मुख्यत्वे बाळाच्या पोषणासाठी नसतात, तर ते बाळाच्या पोटात आईच्या दुधातल्या मित्रजीवाणूंची वाढ जास्त व्हावी म्हणून त्या शर्करांचा उपयोग होतो. तर हे दोन प्रमुख मार्ग आपल्या शरीरात जीवाणू येण्याचे. जवळपास 80% जीवाणू ह्या मार्गाने येतात. बाकीचे काही आपण ज्या वेगवेगळ्या निसर्गातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टींची आपला संपर्क येतो, आपलं अन्न, ह्याच्यातनं हे जीवाणू आपल्या पोटात येतात. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की जेव्हा आपण सूक्ष्म जीव म्हणतो तेव्हा आपल्या शरीरात फक्त जीवाणूच नाही तर विषाणू, ज्याला आपण व्हायरसेस म्हणून ओळखलं जातं, व्हायरसेस, इतर काही एकपेशीय जीव आणि फंगस किंवा कवक ह्यांचाही समावेश असतो. पण बरंचसं संशोधन जे झालेलं आहे ते जीवाणूंवर झालेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण मायक्रोबायोम असं म्हणतो तेव्हा आपण जीवाणूंविषयी बोलत असतो. पण आता हे जे जीवाणू आहेत हे सगळ्यांचे जीवाणू सारखेच असतात का आणि ते शरीरभर सारखेच असतात का, त्याचे काही प्रकार आहेत? कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आईच्या दुधातनं म्हणजे बहुतेक आपण जो आहार घेतो त्याच्यावर अवलंबून असतात. आणि भारतासारखा जो देश आहे जिकडे प्रचंड वैविध्य आहे, आहारात आहे वैविध्य, हवामानात आहे, भौगोलिक परिस्थितीत आहे, अशा वेळी प्रत्येक व्यक्तीचा मायक्रोबायोम कसा असतो? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागावर जे जीवाणू असतात ते सारखे नसतात. म्हणजे कातडीवरचे जीवाणू हे तोंडातल्या जीवाणूंपेक्षा वेगळे असतात, तोंडातले जीवाणू हे पोटातल्या जीवाणूंपेक्षा वेगळे असतात. आणि कातडीवरचे जरी जीवाणू आपण बघितले तरी आपल्या कातडीच्या वेगवेगळ्या भागातली परिस्थिती वेगळी असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर कपाळ बघितलं तर कपाळावरचा जी आपली त्वचा असते ती थोडीशी तेलकट असते, तिथले जीवाणू वेगळे असतात. आपल्या जांघेतली किंवा काखेतली जी त्वचा असते ती ओलसर असते, तिचा बाहेरच्या हवेशी फारसा संबंध येत नाही, त्यामुळे तिथले जीवाणू वेगळे असतात. जो आपला हाताचा उघडा भाग असतो तिथं ते साधारणपणे कातडी कोरडी असते आणि तिचा बाहेरच्या हवेशी संबंध येतो, त्यामुळे तिथले जीवाणू वेगळे असतात. तसंच आपल्या पचनमार्गाचे आहे. म्हणजे आपल्या अन्ननलिकेपासून ते आपल्या गुदद्वारापर्यंत संपूर्ण पचनमार्गात वेगवेगळ्या तऱ्हेचे जीवाणू असतात आणि तिथेही प्रत्येक भागातले जीवाणू वेगळे असतात. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण आतड्याचे वेगवेगळे भाग घेतले, मोठं आतडं, लहान आतडं, तर आतड्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तऱ्हेचे जीवाणू असतात. आपलं जे जठर असतं त्याची pH खूप कमी असते, म्हणजे ती 1च्या आसपास असते, त्यामुळे अर्थातच तिथले जीवाणू वेगळे असतात. म्हणजे आपण आपल्या ह्या पचनमार्गाची तुलना किंवा कातडीची तुलना जर एखाद्या मोठ्या देशाशी केली तर जसं देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जातीचे लोक, वेगवेगळ्या तऱ्हेची लोकं राहतात आणि त्यांची संख्या ही सगळ्या ठिकाणी सारखी नसते. म्हणजे काही भागात ते जास्त संख्येने असतात, काही भागात लोकसंख्या विरळ असते. तर तसंच या जीवाणूंचं पण आहे. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तऱ्हेचे जीवाणू असतात आणि वेगवेगळ्या भागात त्यांची संख्याही बदलत असते. ते एकच संख्या शरीराच्या सगळ्या भागात नसते. असे किती जीवाणू आपल्या शरीरात असतात? आपल्या शरीरातल्या जीवाणूची जर आपण संख्येचा विचार केला तर पूर्वी असा समज होता की आपल्या शरीरात ज्या मानवी पेशीत आहेत त्याच्यापेक्षा निदान 100 पटींनी जास्त जीवाणू आपल्या शरीरात आहेत. पण आता नवीन संशोधन असं दाखवतं की त्यांची संख्या जवळपास एकसारखी आहे. म्हणजे आपल्या शरीरातले जीवाणू आणि आपल्या शरीरातल्या मानवी पेशींची संख्या ही जवळपास एकसारखीच आहे. पण त्यातला आपण जो जीनोम म्हणतो किंवा जो DNA आहे तो आपल्या जीवाणूंपासून आलेला DNA जो आहे तो आपल्या मानवी DNA पेक्षा कित्येक पटींनी जास्त असतो. त्यामुळे ह्या जीवाणूंचं आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांमध्ये होणारं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. विज्ञानम जनहिताय. आता तुम्ही म्हणालात की आपण जे खातो त्याप्रमाणे हे जीवाणू आपल्या शरीरातले असतात. तर मग वेगळे वेगळे जेव्हा आहार किंवा वेगळी भौगोलिक परिस्थिती असते तर त्याप्रमाणे जीवाणू बदलत असतील तर ह्या जीवाणूंमुळे आपल्याला हा माणूस दाक्षिणात्य आहे का, उत्तर भारतीय आहे का, महाराष्ट्रातला आहे असं ओळखता येऊ शकतं का? अर्थातच. म्हणजे आपल्या विशेषतः पोटातल्या जीवाणूंच्या
स्वरूपावर ज्या गोष्टी परिणाम करतात त्याच्यात आहार ही अतिशय एक महत्त्वाचा त्यातला फॅक्टर आहे. आणि जसा आहार बदलतो तसे पोटातल्या जीवाणूंचं स्वरूपही बदलतं. आणि आपल्या देशाचा जर विचार करायचा झाला तर आपल्या देशात तुम्हाला माहितीच आहे की आपली भौगोलिक परिस्थिती देशाच्या भागात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आहे. देशात 10 वेगवेगळे भौगोलिक विभाग आहेत आणि अर्थातच त्या भौगोलिक विभागात उपलब्ध असलेलं अन्नही वेगवेगळं आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांच्या पोटातले जीवाणू हे निश्चितपणे खूप वेगळे असतात. तर आम्ही जो काही वर्षांपूर्वी भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या आर्थिक सहाय्याने जो आम्ही अभ्यास सुरू केलेला होता तर त्याच्यात आम्ही देशातल्या 4 प्रमुख भौगोलिक भागातल्या 17 समूहातल्या लोकांच्या पोटातल्या जीवाणूंचा आम्ही अभ्यास केला. ते निष्कर्ष अजून आम्ही प्रसिद्ध केलेले नाही आहे, ते लवकरच प्रसिद्ध होतील. पण त्याच्यातनं असं दिसून येतं की हे 4 भौगोलिक विभाग, आपण त्याला जर ढोबळमानाने पूर्वोत्तर भाग, पश्चिम विभाग, उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग असं जर म्हटलं तर ह्या 4 भागात राहणाऱ्या लोकांच्या पोटातले जे जीवाणू असतात ते वेगवेगळे असतात असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. ह्याचं कारण त्यांचा वेगळा आहार आणि त्यांची भौगोलिक परिस्थिती आणि त्यांचं जे जेनेटिक मेकअप जो आहे तोही वेगळा असल्यामुळे हे बदल आपल्याला दिसून येतात. मग असाच फरक आपल्याला शाकाहारी आणि मांसाहारी अशा 2 व्यक्तींमध्ये आढळतो का जीवाणूंच्या बाबतीत? हाही अतिशय असा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आत्तापर्यंत जो काही अभ्यास झालेला आहे तो अभ्यास असं दाखवतो की निश्चितपणे शाकाहारी आणि मांसाहारी लोकांच्या पोटातले जे जीवाणू असतात त्यांच्यामध्ये फरक असतो. फक्त इथे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण मांसाहारी म्हणतो तेव्हा एका विशिष्ट म्हणजे ती व्यक्ती आठवड्यातनं किती वेळेला आणि किती मांसाहार घेते त्याच्यावरती मांसाहाराची व्याख्या अवलंबून आहे. आपल्या देशात जर आपण विचार करायला गेलं तर बहुसंख्य लोकांची आठवड्यातनं मांसाहार घेण्याची फ्रिक्वेन्सी किंवा ते किती मांसाहार खातात ही फार कमी असल्यामुळे बहुसंख्य आपल्या देशातला जो वर्ग आहे तो शाकाहारी ह्याच वर्गात मोडतो, जरी ते मांसाहारी त्यांना म्हटलं जात असलं तरी. पण अभ्यास जो जागतिक स्तरावर झालेला आहे तो असं दाखवतो की मांसाहारी पोटातल्या लोकांच्या त्यांच्या आहारात प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांच्या पोटात प्रथिनांचं विघटन करणाऱ्या जीवाणूंची संख्या जास्त असते. तर शाकाहार करणाऱ्या लोकांच्या पोटामध्ये जे आपल्या शाकाहारातले जे फायबर असतात म्हणजे त्याच्यात फळातनं येणारे पेक्टिन असू देत किंवा पालेभाज्यामधनं येणारं सेल्युलोज असू देत, अशा तऱ्हेचे जे फायबर असतो त्याचं विघटन करून त्याच्यापासून ज्यांना शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स असं म्हटलं जातं ते तयार करणाऱ्या जीवाणूंची संख्या जास्त असते. आणि ही जी शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स असतात ती आपल्या आरोग्याला खूप गुणकारी असतात. तर त्यांचं प्रमाण शाकाहारी लोकांच्या पोटामध्ये त्या तऱ्हेच्या जीवाणूंचं प्रमाण जास्त असतं. आता आहारावरनं प्रश्न निघाला म्हणून मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन ह्याचा काही परिणाम होतो का या जीवाणूंवरती? निश्चितपणे. म्हणजे आत्तापर्यंत झालेला जो अभ्यास आहे त्याच्यातनं तंबाखू खाणं किंवा सिगारेट पिणं ह्याच्यामध्ये निश्चितपणे तोंडातल्या जीवाणूंमध्ये खूप मोठा बदल घडून येतो आणि हा बदल निश्चितपणे आरोग्यकारक असा नसतो. त्याच्याबरोबरच दारू पिणं किंवा ज्या इतर वाईट सवयी आहेत त्यांच्यामुळे पोटातल्या जीवाणूंवरही वाईट परिणाम होतो आणि तो म्हणजे अर्थातच जे आरोग्याला आपले लाभदायक नाहीत अशा जीवाणूंची संख्या जास्त प्रमाणावर मद्य पिल्याने वाढत जातं. जसं तुम्ही म्हणालात त्यावरनं असं दिसतं की चांगले जीवाणू राहिले तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. तर ह्याचा केवळ आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी उपयोग होतो की काही उपचारांसाठीही ह्या जीवाणूंचा वापर केला जातो? म्हणजे चांगले जीवाणू जर आपल्या पोटात असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहतं हे निश्चितच आहे. तर ही पोटातली चांगल्या जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला चांगला आहार घेणं हेही आवश्यक आहे. पूर्वी आपला असा समज होता की आपलं आरोग्य हे आपली जीवनशैली आणि आपला जेनेटिक मेकअप ह्याच्यावर अवलंबून असतं. पण आताचं संशोधन असं दाखवतं की त्याच्याबरोबरच आपल्या पोटात ते जीवाणू आहेत शरीराच्या सगळ्याच भागातले, पण मुख्यत्वे हा अभ्यास पोटातल्या जीवाणूंवर झालेला असल्यामुळे
पोटातले जीवाणू जे आहेत ते त्यांचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. आणि एक साधा नियम जर आपण बघितला तर जे आपल्या आरोग्याला चांगलं आहे तेच आपल्या पोटातल्या जीवाणूंच्या आरोग्यालाही चांगलं आहे. तर चांगला आहार म्हणजे काय, तर ज्या आहारामध्ये साखर कमी आहे, ज्याच्यात तेलं कमी आहेत आणि ज्याच्यात फायबर जास्त आहे, असा जो आहार आहे तो केव्हाही आपल्या आरोग्याला आणि आपल्या पोटातल्या जीवाणूंना चांगला. मी मगाशी म्हटलं तसं जर आपण जास्त तंतुमय पदार्थ असलेला जास्त फायबरयुक्त आहार जर घेतला तर जे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार करणारी जे जीवाणू आहेत त्यांची संख्या वाढते आणि त्यांचा मग आपल्या एकूण आरोग्यावर चांगला परिणाम होतो. सध्याची वैद्यकीय क्षेत्रातली जी आव्हानं आहेत म्हणजे मधुमेह आहे, रक्तदाब आहे किंवा उतार वयातले आजार, स्मृतिभ्रंश आहे, पार्किन्सन्स आहे, तर चांगला आहार आपण ठेवला तर आपल्याला ह्या रोगांपासून स्वतःला वाचवता येऊ शकतं का? अगदी निश्चितपणे. म्हणजे आत्तापर्यंतचं संशोधन आपल्याला असं दाखवतं की जेव्हा एखाद्या माणसाला मधुमेह किंवा रक्तदाब अशा तऱ्हेचे आजार होतात तर तेव्हा त्यांच्या पोटातल्या जीवाणूंचं स्वरूप बदललेलं असतं आणि हे स्वरूप बदलण्यामागे जीवनशैली हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. तर हळूहळू जसा म्हणजे हे स्पेशली मधुमेहाच्या बाबतीत हे दिसून आलेलं की जेव्हा एखादी व्यक्ती निरोगी असते ती निरोगी अवस्थेपासून जेव्हा ज्याला प्री डायबेटिक असं म्हणतं त्या अवस्थेकडून जेव्हा मधुमेहाकडे जाते तेव्हा त्यांच्या पोटातले जीवाणूंचं स्वरूपही बदलत जातं. आणि आजच्या संशोधनामुळे हे स्वरूप नक्की का बदलतं, त्याचा मधुमेहाची तीव्रता वापरण्यावर कसा परिणाम होतो ह्याच्याविषयीही आपल्याला भरपूर माहिती मिळालेली आहे. तर ह्या संशोधनामुळे जर आपल्याला असं आढळून आलं की एखादी व्यक्ती मधुमेहाकडे किंवा उच्च रक्तदाबाकडे किंवा इव्हन पार्किन्सन सारख्या एखाद्या रोगाकडे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा प्रवास सुरू आहे असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा त्यांच्या पोटातल्या जीवाणूंचं स्वरूप बदलून हा आजार होण्याचा काळ पुढे ढकलण्याची किंवा त्या आजाराची तीव्रता कमी होण्यासाठी आपल्याला जीवाणूंचा निश्चितपणे उपयोग करता येणं शक्य आहे. आणि ह्याचं अगदी म्हणजे स्पष्ट उदाहरण जर घ्यायचं झालं तर अर्थात तो आजार जरा वेगळा आहे. तर एक विशिष्ट प्रकारचा डायरिया आहे जो बहुतेक वेळेला ज्याला हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन म्हणतात की जो दवाखान्यात दाखल झाल्यामुळे होतं आणि तो दवाखान्यात न आलेला असल्यामुळे त्याच्यावर कुठलंही प्रतिजैविक चालत नाही. त्याचं प्रमाण सुदैवाने भारतात फार कमी आहे पण परदेशात खूप जास्त आहे. तर त्या आजारावर पूर्वी कुठलाही उपचार उपलब्ध नव्हता. तो आजार जर झाला तर पेशंट दगावलाच असं समजलं जायचं. पण तेव्हा लोकांनी असं त्यांच्या मनात आलं की जर ह्या रोग्याच्या पोटातले सगळे जीवाणू आपण एखाद्या निरोगी व्यक्तीच्या शरीरातले जीवाणू तिथे आणून ते जर बदलले तर कदाचित ही व्यक्ती वाचू शकेल. म्हणून ज्याला फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन म्हणजे सोप्या शब्दात निरोगी व्यक्तीच्या शरीरातले जीवाणू रोग्याच्या शरीरात निरोगी व्यक्तीच्या विष्ठेतून आणायचे हा तो उपचार आहे. तर तो जेव्हा वापरला तेव्हा हे रोगी 100% वाचले. तर तिथपासून मग सुरुवात होऊन आज ही उपचार पद्धती इतर अनेक आजारांवर वापरली जाते. मधुमेह, लठ्ठपणा ह्याच्यावरही ती वापरता येईल का असं संशोधन सध्या चालू आहे. आणि ह्याच्यात थोडीशी पुढची पायरी म्हणजे आता कोणालाही दुसऱ्याच्या शरीरातली विष्ठा आपल्या पोटात आलेली आवडणार नाही म्हणून ती वापरण्याऐवजी डायरेक्टली विष्ठा वापरण्याऐवजी त्याच्यातले काही मित्र जीवाणू आपण वेगळे करून ते जर असे आणता आले तर तसंही संशोधन आज चालू आहे. तुम्ही जे म्हणालात त्याच्यावरून असं जाणवलं की पोटातले जे जीवाणू आहेत ते अतिशय महत्त्वाचे. आयुर्वेदातही अशी संकल्पना आहे की तुमच्या पोटावरनं तुमचे आरोग्य ठरतं. तर आयुर्वेदातली कफ, वात, पित्त आणि हे जीवाणू ह्यांचा काही परस्पर संबंध कधी कोणी पाहिला आहे का, काही फरक पडतो का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आयुर्वेदात म्हणजे तुम्ही म्हणालात तसं आयुर्वेदात म्हटलेलंच आहे की सगळ्या रोगांचं उगम हे पोटात असतं. तर आपण जे खातो त्याच्यामुळे आपलं आरोग्य बनतं. आणि ह्या ज्या पित्त कफ ह्या ज्या प्रकृती आहेत ह्याही पचनाशी निगडीत आहेत. तर म्हणून आम्ही जेव्हा आपला राष्ट्रीय स्तरावरचा अभ्यास केलेला होता तेव्हा आम्ही पोटातले जीवाणू तपासतानाच आयुर्वेदातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा त्याच्यात समावेश करून आम्ही ह्या रोगात ह्या संशोधनात ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्यांची आम्ही प्रकृतीही आम्ही तपासली आणि
त्याचा एक छोटासा भाग ह्याच्यापूर्वीही प्रसिद्ध झालेला आहे. पण ह्या अभ्यासातही आम्हाला असं दिसलं की ह्या ज्या 3 आयुर्वेदिक प्रकृती आहेत त्या प्रकृतीच्या लोकांमधल्या त्या पोटामधल्या जीवाणूमध्ये फरक असतो. तर विशिष्ट प्रकृतीच्या लोकांमध्ये विशिष्ट प्रकारचे जीवाणूंची संख्या जास्ती असते असं आम्हाला ह्या संशोधनात दिसलेलं आहे. तर ह्याच्यात अजून सखोल अभ्यास करण्याची गरज आहे की ही वाढलेली संख्या त्या व्यक्तीच्या एकंदरीत प्रकृतीवर कसा परिणाम करते, हा त्या संशोधनाचा पुढचा भाग झाला. पण सध्या आपण असं म्हणू शकतो की हो, आयुर्वेदिक प्रकृतीनुसार व्यक्तीच्या पोटातल्या जीवनांचं स्वरूप बदलत असतं. विज्ञानं जनहिताय. आता हे सूक्ष्म आहेत जीवाणू, पण तरी दिसतंय असं की ते आरोग्याची गुरुकिल्ली आहेत. तर तुम्ही ह्याचा नेमका अभ्यास कसा करता या सूक्ष्म जीवांचा? हा फार म्हणजे इंटरेस्टिंग महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या तारखेला ह्या पोटातल्या जीवाणूंचा अभ्यास करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पोटातले जीवाणू जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्या व्यक्तीच्या विष्ठेचा नमुना घेऊन त्याचा प्रयोगशाळेत अभ्यास करावा लागतो. आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं की हा जो अभ्यास आहे तो अभ्यास त्या DNA नमुना तपासून तो अभ्यास केला जातो. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विष्ठेचा नमुना घेतला जातो तेव्हा तो प्रयोगशाळेत नेऊन त्यातनं DNA वेगळा केला जातो आणि मग त्या वेगळ्या केलेल्या DNA मधनं त्या व्यक्तीच्या पोटात कोणते जीवाणू आहेत, ते कोणतं कोणतं काम करू शकतात असं त्या संपूर्ण DNAचा अभ्यास करून आपल्याला माहिती करता येतं. पण जसं मी काही वेळापूर्वी म्हटलं तसं की सगळ्याच लोकांना आपली विष्ठेचा नमुना द्यायला थोडंसं लोकांना एक मनात थोडासा संकोच वाटत असतो. तर आज लोक अशाही तऱ्हेचं संशोधन करतात की विष्ठा घेण्याऐवजी त्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेऊन किंवा कदाचित श्वासाचा नमुना घेऊन त्याच्यातनं पोटातले जीवाणू कसे आहेत किंवा एखाद्या विशिष्ट वाईट तऱ्हेच्या जीवाणूंचा ची संख्या पोटात वाढलेली आहे का, हे ते श्वासावरनं त्याचा अभ्यास करता येईल का, असंही तंत्रज्ञान विकसित करण्याचा सध्या प्रयत्न होतोय. आम्हाला प्रेक्षकांना सर्वांना तुम्ही आपला मायक्रोबायोम निरोगी किंवा चांगला मित्र जीवाणू आपल्या शरीरात राहण्यासाठी नेमकं आपण काय करायला पाहिजे ह्याबद्दल थोडं मार्गदर्शन कराल का? कारण आपल्या जन्मापासून हा मायक्रोबायोम आपल्या सोबत आहे, तो चांगला ठेवणं अतिशय गरजेचं आहे असं वाटतंय. तर काय करावं? म्हणजे ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि आपल्या संस्कृतीमध्येही आपण स्त्रियांना आणि मातेला खूप महत्त्व दिलेलं आहे, तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका मातांची आहे. कारण मी अगदी सुरुवातीला जसं म्हटलं की आपल्याला जे मित्र जीवाणू मिळतात आपल्या पोटातले किंवा शरीराच्या इतर भागांचे, ते प्रामुख्याने आपल्या आईकडनं येत असतात. तर आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून तिथे आईचा सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे ती म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा गरोदरपणात चांगला आहार घेणं, ज्याच्यामुळे आईच्या पोटातल्या चांगल्या जीवाणूंची संख्या वाढेल. आपण बाळाला योनिमार्गातनं नैसर्गिक पद्धतीने जन्म देताना आपण त्याला अतिशय चांगले आयुष्यभर उपकारक ठरतील असे मित्र जीवाणूंची देणगी त्या बाळाला मिळते. त्याच्यानंतर परत जर अगदीच काही कारण असेल तरच वरचं दूध द्यावं, नाहीतर शक्यतो बाळाला आईचं दूधच द्यावं, कारण त्याच्यामुळेही पोटातली मित्र जीवाणूंची संख्या अबाधित राहायला मदत होते. तर ही जर सगळ्यात महत्त्वाची स्टेज जर आपण सुरुवातीला बाळाच्या पोटात जर आपण सेट केली तर बाळाचं अख्खं पुढचं आयुष्य हे निरोगी आपण ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर अर्थातच पुढे आयुष्यभर मूल लहान असेपर्यंत त्याला संतुलित आणि योग्य आहार देणं, शक्यतो त्याला फास्ट फूडपासून दूर ठेवणं, हे जर केलं तर निश्चितपणे आपल्या पोटातल्या निरोगी आणि आपल्याला लाभदायक अशा जीवाणूंची संख्या वाढायला आपल्याला मदत होईल. तर हेच मी सगळ्यांना सांगू इच्छितो की नैसर्गिक जन्म, आईचं दूध आणि नंतर शक्यतो जास्त तंतुमय पदार्थ असलेला, कमी साखर असलेला आणि कमी फॅट्स असलेला आहार हा जर आपण घेतला तर निश्चितपणे आपल्या पोटातले जीवाणू आणि आपण ह्या दोघांचंही आरोग्य चांगलं राहील. डॉक्टर शौचे, मायक्रोबायोमच्या माध्यमातून आपलं शरीर निरोगी कसं ठेवावं याबद्दल आपण खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. एका नवीन विषयाची माहितीही आम्हाला दिली. भरपूर धन्यवाद. ज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं
जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय